राजू इनामदार हे अभिवादन गीत सुरू करतील. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले, तुम्ही विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले, विवेकानी विज्ञानाचे, विवेकानी विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदूबुवांना तुम्ही नमवले, भोंदूबुवांना तुम्ही नमवले, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची हटविली मरगळ, हटविली मरगळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे क्षालन झाला सरकारी कानून, अंधश्रद्धांचे क्षालन झाला सरकारी कानून. लढा उभारून तुम्ही मिळवले, लढा उभारून तुम्ही मिळवले कायद्याचे पाठबळ, कायद्याचे पाठबळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. गडसमतेचा लढविला, गडसमतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला, गडसमतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे, येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद राजू. डॉक्टर दाभोलकरांची मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 17 मराठी पुस्तकांचं हिंदीमध्ये रूपांतर केलेलं आहे. ते राजकमल प्रकाशन दिल्ली यांनी केलेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा पुस्तकांच्या 3ऱ्या 4थ्या आवृत्त्या ह्या दुकानात आलेल्या आहेत विकण्यासाठी, आणि ही सगळी पुस्तकं ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. आणि यातली बरीच पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून सुद्धा सध्या प्रचलित झालेली आहेत. त्यातल्या 3 पुस्तकांचं ज्यांनी भाषांतर केलेलं आहे असे 4 अनुवादकार या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना मी सभागृहात येण्याची विनंती करतो. सर्वप्रथम विचार से विवेक हे पुस्तक, विचार तर कराल हे डॉक्टर दाभोलकरांच्या पुस्तकाचं हिंदी रूपांतर आहे. त्याचे अनुवादक आहेत डॉक्टर भाऊसाहेब नवले. त्यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहात यावं. अंधश्रद्धा की गुत्थी हे दुसरं पुस्तक आहे. त्याचं अनुवाद केलेलं आहे अंधश्रद्धा विनाशाय या मराठी पुस्तकापासून. त्याचे अनुवादक आहेत विलास शेंडगे सर. शेंडगे सरांना विनंती आहे की त्यांनी सरांच्या शेजारी बसायचं आहे. तिसरं पुस्तक आहे
सोचिये तो सही असं भाषांतर केलेल्या पुस्तकाचं नाव आहे आणि मूळ मराठी पुस्तक आहे समता संगर. त्याचे अनुवादक आहेत निलेश झालटे सर आणि डॉक्टर धनंजय झालटे. दोघांना विनंती आहे की आपण दोघांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला 2 मिनिटात सांगू इच्छितो की ही जी 17 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यातल्या 3 पुस्तकांचं आज लोकार्पण आहे. ही सर्व 17ही पुस्तकं हिंदी पट्ट्यामध्ये अजिबात अंधश्रद्धा निर्मूलनावर काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं आणि लोकांची खूप वर्षापासूनची मागणी होती की अशा प्रकारचं साहित्य आम्हाला हिंदीमध्ये सुद्धा हवं. आणि त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पाला गती आलेली आहे. या मराठीतून हिंदीमध्ये रूपांतर करणाऱ्या प्रकल्पाचे प्रमुख संपादक श्रीयुत सुनील कुमार लवटे सर ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज कार्यक्रमाला येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. 4ही आजचे जे संपादक आहेत यातल्या प्रमुख भाषांतराच्या ज्या प्रकल्प प्रमुख आहेत त्या डॉक्टर चंदा सोनकर यांना मी आता सभागृहात निमंत्रित करतो आहे. तर डॉक्टर चंदा सोनकर मॅडम. आणि या सर्वांच्या हिंदीमध्ये रूपांतर करण्याच्या अतिशय चांगल्या कामामुळे, हृदय कामामुळे, स्तुत्य कामामुळे हिंदी भाषेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चांगल्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि हा विचार तिकडच्या प्रदेशातसुद्धा पसरायला मदत झालेली आहे. असे हे 4ही अनुवादकार या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं अनावरण करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करावं. श्रीयुत प्रशांत पोद्दार माननीय चंदा सोनकर मॅडमचं स्वागत करतील. नुकतंच आपण डॉक्टर दाभोळकरांची 12 पुस्तकं जी प्रकाशित केलेली आहेत त्या पुस्तकांचं एक छोट्या छोट्या पुस्तकं काढून एक संच केलेला आहे. तो संच 4ही माननीय अनुवादकार लेखकांना द्यावेत अशी मी विनंती करतो. बाळकृष्ण लोंढे यांनी यावं आणि भाऊसाहेब नवले सरांना जा सर पुढे, तुम्ही नवले सर पुढे येतील. भगवान रणदिवे यांनी झालटे सरांना, भगवान रणदिवे दोनपैकी एका झालटेने घ्यायचं, दुसऱ्याचं पुढं आहेच. मान्य विजय सुर्वे यांनी येऊन मान्य झालटे सरांचं, प्राध्यापक झालटे सरांचं या ठिकाणी डॉक्टर दाभोळकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संचय देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर जे पत्रकार महोदय आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला मी विनंती करतो, ह्या 4 जणांचे आपल्याला स्वागत करायचं आहे. तर त्यामध्ये मान्य प्रसन्ना जोशी यांचं स्वागत करण्यासाठी मान्य धनंजय कोठावळे यांनी व्यासपीठावर यावं. धनंजय कोठावळे, प्रसन्ना जोशी सर. श्रीराम नलावडे सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मान्य प्रतीक सिन्हा सर यांचं आपण स्वागत करायचं पुस्तकाचा संच देऊन. श्री सौरभ बागडे यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मान्य आशिष दीक्षित सरांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे मान्य भारत विठ्ठलदास यांनी मान्य अलकाजी धुपकर यांचं पुस्तकांचा संच देऊन स्वागत करायचं आहे. सुरुवातच आपण सगळी पुस्तकमय सोहळ्याने केलेली आहे आणि या वातावरणामध्ये आता आपण डॉक्टर दाभोळकर यांनी लिहिलेल्या, आता दिलेली पुस्तकसुद्धा दाभोळकरांनीच लिहिलेली आहेत. ते मराठीमध्ये त्याच्या छोट्याशा आवृत्त्या केलेल्या आहेत लोकांच्याकडं जास्त प्रमाणात पोचवा म्हणून. आणि आपला अंदाज होता साधारणपणे 1 ते 2,000 प्रती विक्री होईल, परंतु ॲडव्हान्समध्येच आपल्या 5,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. आणि हे सगळं प्रकाशनापूर्वी आज आपण प्रकाशन करतो आहे. तर अशा हा डॉक्टर दाभोळकरांचं लिखाण आज हिंदीमध्ये जेव्हा त्याचं रूपांतर झालेलं आहे त्या हिंदी आवृत्तींचं विमोचन करण्यासाठी मी विनंती करतो सर्व पत्रकार मंडळींना तुमच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हा 4 जणांच्या हस्ते ह्या 3 पुस्तकांचं विमोचन व्हावं. मी आता नाव सांगितलं त्याप्रमाणे त्यामध्ये विचार से विवेक, अंधश्रद्धा की गुत्थी आणि सोचिए तो सही ह्या 3 पुस्तकांचं हिंदी रूपांतर आता या ठिकाणी लोकार्पण होत आहे.
याचबरोबर आपले सगळ्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि डॉक्टर दाभोलकरांचे सगळ्यांचे आवडते असे संपादक आणखीन एक आपण पुस्तकाचं प्रकाशन करतो आहे, हे ऐनवेळी करतो आहे आपण, तरी कृपया त्याच स्टान्समध्ये थांबलं तर बरं होईल. मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी सरांना, त्यांनी तिमिर भेद नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याची ही दुसरी आवृत्ती आहे आणि या दुसऱ्या आवृत्तीचं हे धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धांचा. खूप लोक टीका करतात की अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले फक्त हिंदूंच्याच अंधश्रद्धांचं बघतात, मुसलमानांच्या भावना अंधश्रद्धांचं काय, तर त्याला हे सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की हे पुस्तक धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धांचा हे पुस्तक माननीय डॉक्टर दाभोलकर सरांना, नरेंद्र दाभोलकर सरांना आणि हमीद दलवाई, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हमीदच्या रूपाने हमीद दलवाईची स्मृती आजही आहे. आता ह्या पुस्तकाच्या रूपाने आणि अर्पण पत्रिकेमधून सुद्धा ही स्मृती आपल्यापाशी राहणार आहे. तर असे ह्या पुस्तकाचं आजच्या दिवशी प्रकाशन करण्यामध्ये खास औचित्य आम्हाला वाटलं म्हणून तेही याला जोडलेलं आहे. धन्यवाद सर. तर मी आता विनंती करतो माननीय चंदा मॅडमला की त्यांनी सर्व अनुवादकार यांच्या वतीने पत्रकार सरांनी आपल्या जागेवर बसून घ्यावं आणि चंदा मॅडमनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. चंदा मॅडम. डॉक्टर चंदा सोनकर. नमस्कार सर्वांना. 2 मिनिट आपले सर्वांचे घेते मी. 2017ला हा प्रकल्प सुरू झाला होता. अनिसचे आदरणीय डॉक्टर हमीद सर, मुक्ता मॅडम आणि माझे गुरु डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या समन्वित प्रयत्नातून माझी जी अनुवाद सेतू संस्था आहे तर त्याकडे हा प्रकल्प सोपवला गेला. 2017पासून अनवरत याचं काम सुरू होतं. हे काम खूप आव्हानात्मक होतं कारण डॉक्टरांची ही पुस्तकं हिंदीमध्ये करताना आम्ही बऱ्याच वेळा गहिवरलो, बऱ्याच वेळेला पेटून उठलो, बऱ्याच वेळेला डोळ्यातून पाणी आलं आणि बऱ्याच वेळेला आम्ही काही वादात पण सापडलो. परंतु आमच्यात एक बळ आलं हे सगळं करत असताना. आणि जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा बाबा एका वैचारिक कामाची सुरुवात आपण करतोय, हिंदीमध्ये नेतो एवढंच माहीत होतं. पण जेव्हा प्रकल्प पूर्ण करत गेलो, आम्ही अनुवादक सगळे जेव्हा संवाद करायचो एक सर्वांच्यामध्ये, तेव्हा लक्षात आलं की आपण किती मोठं काम करतोय. महाराष्ट्रातला ज्ञान म्हणजे समाजाला विवेकवादी आणि विज्ञानाची कास धरायला लावण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या पहिला शहीद असं आपण आदरणीय स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं नाव घेतोय म्हणजे आज. तर डॉक्टरांना माझं शतशः नमन, भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आम्हाला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि एक सांगायला मला आवडेल की मध्य प्रदेशातून जबलपूरहून फोन आला की जे पहिलं भ्रमर निरसन पुस्तक आमचं दिल्लीला प्रकाशित झालं होतं त्यावेळेला त्याविषयी एका वाचकांनी खूप छान प्रतिक्रिया मला दिली होती फोन करून. त्यानंतर लखनौवरून एक फोन आला. ॲमेझॉन जे पुस्तक वितरणामध्ये एक चांगलं मार्केटिंग हे समजलं जातं, सेल समजलं जातं, तर त्याच्यावरती रिव्ह्यू जर पाहिले आपण तर या पुस्तकांचे रिव्ह्यू फार चांगले आहेत. वाचकांच्या प्रतिक्रिया या पुस्तकांना खूप चांगल्या आहेत. आणि हे काम इथंच न थांबता आता वितरणासाठी आपण सगळेच प्रयत्न करू. या हिंदी पट्ट्यामध्ये जेवढे आपले संपर्क असतील तिथे आम्ही करणार आहोत. हे काम आमचं इथं थांबलेलं नाही. मी अगदी आठवणीने सांगेल की माननीय डॉक्टर हमीद यांचं विवेकाच्या वाटेवर हे पुस्तक सध्या मी करते आहे आणि त्याचं एक म्हणजे ते पुढचा वारसा त्या कामाचा डॉक्टरांच्या सुरू आहे असाच. तर खूप ही संधी फार मोठी आयुष्यातली, आयुष्य आमचं सार्थकी लागलेलं आहे आम्हा सगळ्या अनुवादकांचं आणि हे काम करण्यामध्ये. तर आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल पूर्ण अनिसची टीम, डॉक्टर सुनील कुमार लवटे, डॉक्टर गिरीश काशीत जे दुसरे संपादक आहेत या टीमचे, आणि डॉक्टर हमीद, मुक्ता मॅडम या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर भविष्यातही काम करू. धन्यवाद. पुस्तकांचं लोकार्पण झालेलं आहे. तरी माननीय अनुवादकारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी 4 सुप्रसिद्ध असे पत्रकार आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. या 4ही पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि सुरुवातीला त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. श्रीयुत प्रसन्न जोशी हे खरं त्यांचा आपण परिचय करून देण्याचं काही कारण नाही. ते ह्याच पुण्याचे आहेत. इथंच ते लहानाचे मोठे झाले, इथंच ते शिकले आणि इथेच त्यांना असं वाटलं की आपण पत्रकारिता करावी. ते पत्रकारिता शिक्षण त्यांनी घेतलं आणि सर 2007पासून पत्रकारितेचं उच्च शिक्षण घेऊन ते पत्रकारितेमध्ये आले आणि ते सर्वसामान्यांचे पत्रकार म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. तेही पत्रकारच आहेत. अनेक मीडियामध्ये त्यांचा वावर असतो आणि आपण पाहिलं असेल
ते अनेक चर्चांमध्ये, विशेषतः राजकीय चर्चांमध्ये अँकर म्हणून काम करतात आणि खूप मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना ते अडचणीत आणतात आणि ऐन वेळेला दुसराच प्रतिप्रश्न किंवा उपप्रश्न विचारून त्यांची बोलती बंद करतात. असे प्रसन्न जोशी अनेक वर्ष ABP माझा, त्यापूर्वी स्टार माझा, त्यानंतर मध्येच जय महाराष्ट्र, आणि असं समजलं की कालपासून ते दिल्ली इथे गेलेले आहेत आणि तिथे दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला तिथल्या बातम्या आपल्याला कळवणार आहेत. असे प्रसन्न जोशी सर यांचं पुन्हा एकदा खास स्वागत. त्यानंतर माननीय अलकाजी धुपकर मॅडम. अलकाजीबद्दल आपल्याला माहितीच आहे की मागे आपल्या पुस्तकाचे गाव या प्रकल्पाच्या गावाला त्या आल्या होत्या आणि तिथे आपल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला होता. अलका धुपकर मॅडमला एक छोट्याशा कोकणातल्या गावातून येऊन त्यांनी पत्रकारितेमध्ये अतिशय मोठी प्रगती केलेली आहे. गेली 19 वर्ष, थोडी नाही, गेली 19 वर्ष म्हणजे दीड तपाहून अधिक काळ त्या पत्रकारितेमध्ये आहेत आणि त्यामध्ये देखील मराठी असेल, इंग्लिश असेल, खरं तर मल्टीमीडिया म्हणायला पाहिजे, त्या प्रिंट मीडियामध्ये असतात, त्या डिजिटल मीडियामध्ये आहेत. आणि अशा अलका धुपकर मॅडम जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या नुसत्याच पत्रकार म्हणून येत नाहीत, तर त्या आपल्यापेक्षा जास्त समरसून डॉक्टर दाभोळकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या अशा पत्रकार म्हणून आलेल्या आहेत. आपल्याला माहीत असेल, गेल्या वर्षी आपण प्रदर्शन पाहिलं बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. ते प्रदर्शन अलका मॅडमनी स्वतःच त्यांचे पत्रकार मित्रमैत्रिणी आणि जे कॉलेज ऑफ आर्ट्स यातील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केलं होतं, तयार केलं होतं. आणि प्रदर्शन हे डॉक्टर दाभोळकरांच्या विचारावर आधारित किंवा जीवन कार्यावर आधारित असं हे प्रदर्शन होतं. या प्रदर्शनाचं नाव त्यांनी कसोटी विवेकाची वी आर ऑन ट्रायल अशा प्रकारचं प्रदर्शन त्यांनी तयार केलेलं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी आपण प्रदर्शित करीत आहोत. आतापर्यंत 9 जिल्ह्यामध्ये दाखवून झालेलं आहे. कालच ते वर्धा या ठिकाणी प्रदर्शित झालेलं आहे. उद्या नागपूरला प्रदर्शित होणार आहे. अशा अलका धुपकर मॅडम ह्या आपल्यामध्ये अतिशय समरसून अशा कार्य करणाऱ्या अशा पत्रकार आहेत. त्या स्वतः जर्नलिझममध्ये PhD करीत आहेत आणि PhDचा विषयसुद्धा अतिशय वर्तमानकालीन असा आहे, आजच्या काळाला लागून असा आहे आणि आपल्याला जास्त ॲप्लिकेबल होईल असा आहे. तो म्हणजे 4 विचारवंतांच्या हत्या आणि भारतीय लोकशाहीवरील परिणाम यावर त्या PhD करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना अत्यंत नावाजलेली आणि ज्याचं खूप पत्रकार क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे असे 4 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये रामनाथ गोयंका पुरस्कार आहे, चमेली देवी पुरस्कार आहे, एशिया जर्नलिझम फेलोशिप आहे आणि असे सगळे पत्रकार UNFPAचा पुरस्कार आहे. आणि हे सगळे पुरस्कार उत्कृष्ट पत्रकारिता हे एकाच ह्याच्यामध्ये बसतात. त्यामुळे प्रत्येक पुरस्काराचं वेगळं वर्णन काही या ठिकाणी करत नाही, नंतर आपल्याला वेळ अपुरा पडेल. अशा अलका धुपकरताई यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचप्रमाणे अलकाताईंच्या नंतर मध्यभागी बसलेले श्रीयुत आशिष दीक्षित हे देखील खूप मोठे असे पत्रकार आहेत आणि आता त्यांना सिनियर म्हटलं पाहिजे, इतके ते मोठे आहेत. आणि BBC वर्ल्ड सर्व्हिस ही जी सेवा आहे BBCची, या सेवेमध्ये ते काम करतात आणि विशेष करून सध्या ते साऊथ ईस्ट एशिया हा रिजनचे ते प्रमुख आहेत. आणि एवढ्या मोठ्या जागेवर जाऊन काम करणे आणि महाराष्ट्राला आणि देशाला बातम्या कव्हर करणे हा नक्कीच आपल्या सगळ्या मराठी माणसांना याचा अभिमान वाटेल अशा उच्च पदावर ते स्थानापन्न झालेले आहेत. हे आशिष सर 2006 पासून पत्रकारितेमध्ये आहेत आणि यांना हरोड विद्यापीठाची फेलोशिप मिळालेली आहे. ही सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, तेवढा सांगितला, छोटे मोठे पुरस्कार सांगत नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत ते IBN लोकमत आणि BBC मराठी आणि द क्विंट इत्यादी वाहिन्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर माननीय प्रतीक सिन्हा हे या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांच्याविषयी 2 शब्द म्हणजे ते मुळात इंजिनियर आहेत आणि ते सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर. त्या क्षेत्रात गेलं तर कोटीच्या किमतीमध्ये त्यांना पॅकेजेस मिळतात. पण ह्या सिन्हा सरांनी आपल्या वडिलांप्रमाणेच जनजागृती आणि विचाराचा प्रसार करणे अशा प्रकारचं जे कंकण आहे ते आपल्या हाती बांधलेलं आहे. आणि सॉफ्टवेअरचं काम अनेक वर्ष करून ते आता पत्रकारितेकडे वळलेले आहेत. आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला एक पॉलिटिकल ब्लॉग लिहायला सुरुवात केला आणि त्याच्यामध्ये 2013मध्ये गुजरात सरकारचं मिसगव्हर्नन्स या विषयावर त्यांनी प्रकाशझोत टाकून आपलं काम सुरू केलं. त्यांनी अल्ट न्यूज नावाचं फेक न्यूजच्या विरुद्ध काम करणारं एक वेबसाईट तयार केली आणि ह्या वेबसाईटचं मुख्य उद्देश म्हणजे
लोकांनी खोट्या बातम्या देऊ नयेत आणि आपल्या सगळ्यांची त्यांनी सोय केली, लाखो कोट्यवधी लोकांची सोय केलेली आहे की एखादी आलेली बातमी खरी आहे का खोटी आहे. आपण आल्ट न्यूजच्या वेबसाईटवर जायचं आणि तिथे चेक करायचं आणि आपल्याला कळेल की ही बातमी खरी आहे का खोटी आहे. आणि आज देखील जो परिसंवाद होणार आहे त्या परिसंवादामध्ये फेक न्यूज हे आपल्यासमोरचं कसं मोठं आव्हान आहे असा एक विषय आहेच आहे. तर त्याच्यातले केवढे मोठे दर्दी आणि कसबी असे पत्रकार आपल्यासमोर आहेत. अशी प्रत्येक सेनासनांनी चुकीची माहिती दिली गेलेला भारत, मिसइन्फॉर्म्ड इंडिया या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे की मोनाती त्या पुस्तकाचे सहलेखक आहेत. अशा या सर्व चारही पत्रकारांची थोडक्यात ओळख आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मी चौघांनाही विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासमोर जो परिसंवाद आहे तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील सध्याची आव्हाने, त्यामुळे विज्ञान, बुवाबाजी, राजकारण, फेक न्यूज, चिकित्सेला नकार आणि भावनांचे राजकारण अशी ही आव्हानं आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट मुक्ता दाभोलकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रत्येक 20 ऑगस्टप्रमाणे याही 20 ऑगस्टला ज्या दिवशी डॉक्टरांच्या खुनाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, उपस्थित असलेले आपण सर्व विवेकाच्या वाटेवरील सहप्रवासी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजचे सन्माननीय पाहुणे, आज डॉक्टरांच्या खुनाला 10 वर्ष होत असताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जो डॉक्टरांच्या कामाचा गाभा होता त्यासमोरील आव्हाने सध्याच्या परिस्थितीतील याविषयी परिसंवाद आयोजित केला आहे. 10 वर्षाचा कालखंड हा माणसाच्या आयुष्यामध्ये मोठा कालखंड असतो, देशाच्या समाजाच्या आयुष्यामधला लहान असला तरी. आणि या काळामध्ये पिढी बदलत असते, तंत्रज्ञान पुढे जात असतं आणि समाजामध्ये त्याचे भरपूर पडसाद उमटत असतात. तर या 10 वर्षामध्ये नक्की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या समोर नव्यानं कोणती आव्हानं उभी ठाकलेली आहेत याबद्दल आज आपल्याला पत्रकारांच्या सोबत बोलायचं आहे. कारण खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पत्रकार यांचं अतिशय जवळचं नातं आहे. कारण सत्य शोधायचं आणि निर्भीडपणे समोर मांडायचं हे दोघांच्याही कामाचा गाभा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी काम करणारा कार्यकर्ता आणि पत्रकार हा याच गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो आणि गरज पडल्यास स्वतःला पणाला लावत असतो. त्यामुळे या विषयावरती बोलणं यासाठी आज पत्रकारांचा आम्ही यासाठी विचार केला, कारण अतिशय समकालीन संदर्भ गरजेचे आहेत त्याची चर्चा करताना. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक चळवळ आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय त्याला आपल्या क्षमतेने भिडण्याचा प्रयत्न इथला कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय आणि त्याचा आपल्या कामाशी काय संबंध आहे याविषयी बोलणं जास्त महत्त्वाचं वाटतं. या कार्यक्रमामध्ये सुरुवात करताना फक्त मी काही गोष्टींचा उल्लेख करेन की ज्यांनी डॉक्टरांचा खून करून हे सांगायचा प्रयत्न केला की माणूस मारून विचार संपवता येतो, त्यांना आपण सर्वांनी मिळून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण चळवळ म्हणून, संघटना म्हणून आणि समाज म्हणून देखील यासाठी कार्यरत राहिलेलो आहोत आणि कायम कार्यरत राहू. आज सकाळी मला 6:30 वाजता नांदेडच्या नायगाव इथून फोन आला की ताई आम्ही आत्ता रॅलीसाठी एकत्र जमलेलो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घटना घडत आहेत. कार्यकर्ते अजून एकत्र येऊन निवेदनं देत आहेत की जे वेदनादायी आहे, परंतु रॅली काढतायत आणि स्वतःचा निर्धार आणि निषेध व्यक्त करतायत. या काळामध्ये या 10 वर्षामध्ये जसं तरुण माणसं प्रेमात पडणं कधीच थांबणार नाही आहे. तुम्ही कुठलेही कायदे आणा, काहीही करा, कोण कुणाच्या प्रेमात पडणार ह्याच्यावरती कुणाचाच जोर चालणार नाही आहे. तशाच पद्धतीनं माणूस स्वतःची बुद्धी वापरून विचार करणं हे देखील कधीच थांबणार नाही आहे प्रेमात पडण्याप्रमाणे. त्यामुळे जेव्हा आम्ही तरुणांशी बोलतो तेव्हा त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा कायमच उत्साहवर्धक असतो. आणि जसं 20 ऑगस्टला सोबत उभे असलेले लोक चळवळीतल्या कार्यकर्त्याचं बळ वाढवतात, तसेच हे तरुण की जे स्वतःहून विचार करू मागतायत, तुम्हाला शोधत येत आहेत, फोन करतायत, हे देखील चळवळीतल्या कार्यकर्त्याचं बळ वाढवतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे काम जसं डॉक्टर म्हणायचे तसं की हे दशकांच्या नाही तर शतकांच्या भाषेत या कामाचा हिशोब मोजला पाहिजे. त्यामुळे या उर्मीनं आज हे काम चालू आहे. आजच 20 ऑगस्ट रोजी जादूटोणा विरोधी कायदा जो डॉक्टरांच्या खुनानंतर मंजूर झाला त्याच्या प्रचार प्रसारासाठी अनिसने जी यात्रा काढलेली आहे त्या यात्रेच्या चांगल्या सजवलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि आता महाराष्ट्रामध्ये 90 दिवस ही गाडी फिरेल. नंदिनी जाधव, प्रशांत पोद्दार या गाडीबरोबर फिरणार आहेत. आमच्यापैकी इतरांना शक्य असेल तसे आम्ही तिथे जाणार आहोत सर्व कार्यकर्ते आणि या कायद्याचा प्रचार प्रसार करणार आहोत. 1000 गुन्हे या कायद्याखाली महाराष्ट्रात दाखल झाले. मला एक सांगायला आवडेल की कर्नाटकामध्ये हा कायदा
झाला, 6 वर्ष त्याला झाली, परंतु मी चौकशी केली तेव्हा कळलं की एवढे गुन्हे कर्नाटकात नाही दाखल झाले. मला वाटतं याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये चळवळ चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांना, कार्यकर्ते सोडून पण अनेकांना, पोलिसांना सुद्धा काही प्रमाणात आपली ही जबाबदारी वाटते की याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु पोलिसांचं प्रशिक्षण देखील पुरेसं झालेलं नाही. जे दक्षता अधिकारी म्हणून नेमलेले आहेत ते स्वतःची जबाबदारी अजून ओळखून पार पाडत नाही आहेत. महत्त्वाचं म्हणजे या कायद्याचे नियम 10 वर्ष झाले तरी झाले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला निश्चित हे नियम होणं आणि अधिक जोमानं कायद्याची अंमलबजावणी करणं ही गोष्ट देखील पार पाडायची आहे. अजून सगळ्यांना एका गोष्टीबद्दल 20 ऑगस्टला तरी निश्चित जाणून घ्यायचं असतं, ते म्हणजे डॉक्टरांच्या खुनाच्या ट्रायलबद्दल. तर डॉक्टरांच्या खुनाची ट्रायल जवळपास संपत आलेली आहे. अजून काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष खटला खुनाच्या तपासाचा संपेल. परंतु सूत्रधार सापडलेला नसणं ही वेदना आणि याचा धोका देखील, ही नुसती वेदना नाही आहे तर याचा धोका देखील आहे. तर हा समाजामध्ये अजून बरकरार आहे, कायम आहे. आणि हा लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टात, जेव्हा हायकोर्टने या केसचं मॉनिटरिंग थांबवलं तेव्हा आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत की ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, तुम्ही पेपरामध्ये वाचलं असेल, 18 तारखेला 2 दिवसापूर्वी असं सांगितलेलं आहे की या 4ही केसेसचे जे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांशी जो संबंध आहे, कलबुर्गी, लंकेश, पानसरे आणि दाभोलकर, ह्याच्या संदर्भातले पुरावे आमच्या समोर ठेवा. म्हणजे जोपर्यंत सगळ्या केसेस सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत एका केसचा तपास देखील पूर्णतः थांबवणं शक्य नाही, या दिशेनं हा विचार जातो. तर या सगळ्या काळामध्ये निश्चितच काहीच घडलं नाही असं अजिबात नाही. 17-18 ऑपरेटिव्ह जे या संघटनेबरोबर काम करतात ते तुरुंगात गेले. 7 वर्ष गौरी लंकेशच्या खुनानंतर साधारणपणे 3 आणि 3 6 वर्ष झाली. 6 वर्ष अशा प्रकारची घटना घडली नाही या कारणामुळे. परंतु ती घडणारच नाही असं नाही जर का सूत्रधार पकडले गेले नाहीत तर. त्यामुळे हे सूत्रधार पकडले जाणं या गोष्टीसाठी देखील आवश्यक आहे, न्यायासाठी जसं आवश्यक आहे तसं. तर कामाबद्दल मला थोडंसं या निमित्ताने बोलायचं होतं, केसबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे त्याबद्दल बोलायचं होतं. अनिसच्या कार्यकर्त्यांनी या 10 वर्षात दाखवलेला विवेक म्हणजे कुणीही, अर्थातच जेव्हा भावना तीव्र होत्या त्या काळात देखील एकही दगड उचलला नाही. जेव्हा आरोप होत होते तेव्हा अविवेकी भाषा वापरली नाही. स्वतःची जेव्हा अंतर्गत काही त्रास होत होते तेव्हा देखील स्वतःची इमेज राखण्यासाठी जाहीरपणे भांडणं, वादविवाद करणं नाकारलं. त्यामुळे मला वाटतं ही एक जीवनधारणा आहे की ज्यानुसार पुढे जाण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आपण एका बिरादरीतले सदस्य आहोत आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये यापुढील काळामध्ये हे काम आपल्याला करायचं आहे याची जाणीव होतीये. परंतु डॉक्टर दाभोलकर म्हणायचे तसं, ते म्हणायचे तरुणांशी बोलताना की मला या कामात मज्जा येते म्हणून मी हे काम करतो. आनंद हा शब्दसुद्धा ते वापरायचे नाहीत, मज्जा हा शब्द ते वापरायचे. त्यामुळे आपण सगळेजण इथे बसलेलो कुठेतरी आपल्याला ही मज्जा येते म्हणूनच हे पत्रकारिता करतायत. आपण ऐकलं प्रतीक सिन्हांच्या बाबतीत की वो सॉफ्टवेयर इंजीनियर है फिर भी ये कर रहे हैं, तो ये उनका जुनून है, ये होना चाहिए ऐसे उनको लगता है, पर उसमें उनका दिल भी लगता है. तो हम सबका दिल इन चीज़ों में लगता है, ये मेरे ख्याल से आपण अभिमानानं स्वतःला सांगण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या विषयाकडे वळूया जिथं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पत्रकारिता यांचं मूलभूत मूल्य सत्य शोधन हे एकच आहे, त्याच्याबद्दल विचार करूया. धन्यवाद. धन्यवाद.